नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे माघार घेणार नाही हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे सांगली लोकसभा निवडणूक तिरंगी होणार हेही स्पष्ट झालं आहे. पण यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. सांगलीमध्ये महायुतीमध्ये भाजपचे संजय पाटील तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. आणि मवियातील पक्षांचे 2 उमेदवार रिंगणात उतरल्यानंतर आता सांगलीमध्ये मवियाचा गेम झाल्याची चर्चा रंगलेली आहे. पण याचा फायदा नेमका कुणाला होणार हा सवाल आहे आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे. काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील सांगलीमधून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. त्यांचं निवडणूक चिन्हही आलंय. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी झाल्यानंतर बंडाचा पवित्रा घेणारे काँग्रेस नेते विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. विशाल पाटलांना विधान परिषदेची ऑफरही देण्यात आली. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विशाल पाटील उमेदवारी मागे घेतील अशी चर्चा होती, पण तसं झालं नाही. सांगली लोकसभेत विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत महाविकास आघाडीच्या विरोधात शड्डू ठोकलाय. विशाल पाटलांनाही निवडणूक चिन्ह देण्यात आलंय. अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे लिफाफा या चिन्हावर आता निवडणूक लढवणार आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण एबी फॉर्म आला नाही. अत्यंत दुःख वाटलं. ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म आम्हाला मिळाला नसला तरी मी ह्या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराचाच उमेदवार आहे. कुठली कारवाई होईल असं मला वाटत नाही. विशाल पाटलांच्या ताठर भूमिकेमुळे सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्येच उभी फूट पडली आहे. ठाकरेंचे चंद्रहार पाटील भाजपच्या संजय काकांच्या विरोधात उभे ठाकले असताना विशाल पाटलांनी खो घातला. पण त्याबरोबरच त्यांनी काँग्रेसबाबत भाकीतही वर्तवलाय. भाजपचा पाडाव हा फक्त काँग्रेस पक्षच या जिल्ह्यात करू शकतो. काँग्रेस पक्षाचं चिन्ह ह्या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा, तडीपार करण्याचा प्रयत्न, हातपार करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. त्याच्या मागे कोण आहे हे काही वेळात, काही दिवसांनी आम्ही कळवू. माझा पायलट घेऊन जाईल तिकडे मी जाईल असं विश्वजित कदम यांच्याबद्दल सांगणाऱ्या विशाल पाटलांनी आज चौथा सुभा मांडलाय. दुसरीकडे विश्वजित कदमांनीही आघाडी धर्म पाळत चंद्रहार पाटलांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे काँग्रेसची सांगलीतली ताकद नेमकी कुणाच्या मागे उभं राहणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली. तर सांगलीमध्ये विशाल पाटील यांचा बंडाचा झेंडा कायम आहे. पण याचा फायदा नेमका कोणाला होणार आणि काय चित्र आहे सांगलीमध्ये सध्या त्याविषयी जाणून घेऊयात. कार्यकारी संपादक सकाळच्या आणि त्याचबरोबर राजकीय विषयांच्या अभ्यासक शीतल पवार यांच्याकडून. शीतल पवार, आपलं खूप खूप स्वागत आहे लोकशाही मराठीच्या या बुलेटिनमध्ये. सगळ्यात आधी माझा प्रश्न आहे तो म्हणजे आपण आता बघतोय नेमकं सांगलीमध्ये काय काय घडतंय, त्यामुळे सांगलीमध्ये मवियाचा गेम झालाय का हा सगळ्यात पहिला प्रश्न पडतोय. मला वाटतं की सरळ गेम झालाय का असं म्हणता येणार नाही. कारण सलग 3 निवडणुका जर आपण बघितल्या तर 2 उमेदवारांमध्ये थेट लढत सांगली लोकसभेने अनुभवली. म्हणजे 2009ला पण काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होती, 14ला पण काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होती आणि 19ला मात्र उमेदवार काँग्रेसचा होता पण ते स्वाभिमानी पक्षाकडनं त्यांना संधी मिळालेली होती. तर त्या 2 लोकांमध्ये थेट लढत होती. ज्या पद्धतीने मागच्या 2 निवडणुकांमध्ये विशाल पाटील यांचा परफॉर्मन्स आपण सांगली लोकसभेमध्ये बघितलेला आहे. कारण मग ते काँग्रेसचे उमेदवार असो किंवा काँग्रेस पुरस्कृत मित्र पक्षाचे उमेदवार असो, यामुळे आता नक्कीच की जी थेट लढत नेहमी सांगलीमध्ये व्हायची तशी होणार नाही. यावेळेस तिसरा दावेदार पण तेवढ्याच ताकदीचा असेल. कारण चंद्रहार पाटील निवडणुकीत नवे आहे. सांगली पहिल्यांदा शिवसेना त्यांच्या रूपाने लढणार आहे आणि विशाल पाटील पण ह्यावेळेस पहिल्यांदा काँग्रेस शिवाय म्हणजे यापूर्वी जरी ते स्वाभिमानीच्या याच्यावर लढलेले होते तरी ह्यावेळेस मात्र त्यांना त्यांच्या वैयक्तिक ताकदीवर हे लढायचं आहे.
त्यामुळे ह्यांच्यासाठी निवडणूक पूर्ण आहे. व्हेअरएज जे भाजपचे कॅन्डिडेट आहेत संजय काका पाटील, की ज्यांना सलग 2दा विजय मिळालेला आहे, 14ला पण आणि 19ला पण, त्यांच्यासाठी मात्र थोडी तुलनेने इलेक्शन कदाचित सोपी असेल, कारण त्यांच्या एक तर पक्ष बदललेला नाहीये, प्लस याच्या आधी 2 निवडणुकांचा अनुभव आहे, त्यांची रचना, त्यांचं सर्व काही इंटॅक्ट आहे. त्यामुळे नक्कीच आपण म्हणजे त्यांच्या बाजूने पारडं जड आहे आता या क्षणी. पण जसं आपण ग्राउंडवर बघतोय, की आता या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ सोलापूर जे पलीकडेच आहे, तिथे वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली, कारण या वोट डिव्हिजनचा फरक सरसकट एखाद्या दुसऱ्या पक्षाला होईल असं त्यांचं म्हणणं होतं. तसं लोक कसा विचार करणार आहेत या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये, विशाल पाटलांच्या भूमिकेबद्दल सर्वसामान्य मतदाराला काय वाटतंय, खरंच त्यांना असं वाटतंय का काँग्रेसने अन्याय केलेला आहे, आणि हे सर्व कन्व्हिन्स करण्यामध्ये निवडणुकीच्या दिवसापर्यंत काँग्रेस पक्ष किती ताकदीने शिवसेने उबाठा गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो, पूर्ण ताकद दाखवतो, तर हे सर्व फॅक्टर परिणाम करतील. त्यामुळे आता या क्षणी कोणाचा गेम झाला आहे की नाही हे सांगणं तसं कठीण आहे. निश्चितच. पण शीतल मॅम, काँग्रेसनं अजून त्यांच्यावर कारवाई केली नाहीये विशाल पाटलांवर, त्याच्यामुळे नेमकं चित्र काय आहे ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आणि एक प्रश्न उपस्थित होतोय, विशाल पाटलांच्या या बंडामागे नेमकं कोण आहे? अशी परिस्थिती आली ना, म्हणजे अगदी वंचितने उमेदवार उभे केले, किंवा विशाल पाटीलही वंचितकडे उमेदवारी मागायला गेले होते, पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरला. तर मला वाटतं की जेव्हा जेव्हा तिसरा प्रतिनिधी हा निवडणुकीच्या रिंगणात येतो, त्याच्यावर हे आरोप नेहमीच होतात. इव्हन याआधी विशाल पाटील एकटे नव्हते, त्यांच्याबरोबर विश्वजित कदमही ताकदीने त्यांना उमेदवारी मिळावे म्हणून प्रयत्न करत होते. तसे मेसेजेस ते आपल्या पक्षश्रेष्ठींकडे देत होते. तेव्हापासनं अगदी आतापर्यंत, की मग ह्या सगळ्या मागे कोणी आहे का, किंवा मागे भाजपच आहे का, असा आरोप सातत्याने होतोय. पण मला वाटतं की लेट्स गिव्ह देम अ फेअर चान्स. लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. आणि एक विचित्र घाई दिसते एका राजकीय पिढीमध्ये, की आता आपण निवडणूक नाही लढलो तर कदाचित आपला क्लेम संपून जाईल, आपलं राजकारण संपून जाईल, अशी भीती फक्त सांगलीतच नाही तर सरसकट अनेक मतदारसंघांमध्ये, अनेक उमेदवारांमध्ये जाणवते. एवढंच आहे की इथे त्यांनी हिम्मत करून अपक्ष फॉर्म भरलेला आहे. कदाचित आपली आर्थिक क्षमता, आपला स्वतःचा कॉन्फिडन्स, अशा भरपूर सारे त्याच्यावर परिणाम असू शकतील, पण त्यामुळे सरसकट त्याच्या मागे कोणीतरी आहे असा आरोप आपण करणं चुकीचं ठरेल. पण शीतल मॅम, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे भाजप विरोधी ज्या 2 पक्ष आहेत त्यांचे उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, आणि दुसरीकडे भाजपचाही उमेदवार आहे. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची वाट बिकट झाली असं म्हणता येईल का? नक्कीच. म्हणजे विशाल पाटील जरी निवडणुकीत जरी नसते, तरी सुद्धा चंद्रहार पाटील यांच्यासाठी इलेक्शन टफच होती. त्याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेस अशी पारंपरिक लढत राहिली. म्हणजे जेव्हा पारंपरिक युती, की शिवसेना आणि भाजप एकत्र होते, किंवा पारंपरिक आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होते, पक्षांमध्ये फूट पडलेली नव्हती, तेव्हा सुद्धा शिवसेनेने हा मतदारसंघ कधी एक्सप्लोर केलेला नाहीये. त्यामुळे टेक्निकली पक्ष म्हणून पण ते पहिल्यांदाच या मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. अशा वेळी आता पक्षामध्ये फूट पडलेली आहे, जमिनीवर कार्यकर्ते तयार करणं, आपलं उमेदवारीचं चिन्ह पोहोचवणं, असे अनेक सारी चॅलेंजेस जे आपण म्हणतो ते या पक्षाच्या, म्हणजे शिवसेना उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील, त्यांच्यासमोर नक्कीच असणार आहेत. त्यामुळे नक्कीच ही निवडणूक त्यांना सोपी नाहीये. देर आर मेनी चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ हिम. पण या नव्या समीकरणांचा, सांगलीमध्ये जे नवं समीकरण आता बघायला मिळतंय, त्याचा फायदा नेमका कोणाला होईल? आकडेवारीमध्ये बघितलं तर आता म्हणजे आपण अगदी असं सरसकट म्हटलं की आता 3 उमेदवार आहे, त्यातले 2 भाजप विरोधी आहे, तर आताची जी काही गणितं आहेत ती भाजपच्या बाजूने झुकलेली दिसतात. पण पुन्हा तेच की 2 टर्म खासदारांच्या बद्दल एक नैसर्गिक अँटी इन्कम्बन्सी असतेच ग्राउंडवर. पण मताच्या पण आता ऑलरेडी अजित पवारांचा गटही म्हणजे महायुतीमध्ये जॉईन झालेला आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची पण स्थानिक ताकद आहे. 3 पैकी 2 आमदार शरदचंद्र पवार गटाकडे आहेत, पण 1 आमदार अजूनही अजित पवारांच्या बाजूला आहे. मला वाटतं की मल्टिपल फॅक्टर्स काम करतील निवडणुकीच्या निकालावर. लोकांना काय वाटतं हे डेफिनेटली खूप महत्वाचं असेल. खासदार म्हणून ते किती ताकदीने कन्व्हिन्स करतात आपल्या कामगिरीबद्दल, पुन्हा मोदींना साथ देण्याबद्दल, हे सगळं मॅटर करेल. पण आता या क्षणी जर आपण सरसकट म्हटलं 3 उमेदवारांची लढत, तर पारडं हे भाजपच्या बाजूने तुलनेने जड वाटतं.
शीतल मॅम, तुम्ही राजकीय विषयांचा अभ्यास करत असता, ग्राउंड रियालिटी काय आहे त्याचाही अभ्यास करत असता आणि आता सांगलीमध्ये ही तिरंगी लढत सध्या तरी दिसतीये. त्याच्यामध्ये एकीकडे मवियामधील 2 पक्षांचे उमेदवार आहेत, दुसरीकडे भाजपचे उमेदवार आहेत. मग अशामध्ये जेव्हा आपण ग्राउंडवरची रियालिटी बघतो तेव्हा तुमचा अभ्यास काय म्हणतो, इथं या तिरंगी लढतीत कोण बाजी मारू शकतं? ऍक्च्युली आता जस्ट आज म्हणजे स्क्रुटिनी होऊन आता विशाल पाटलांना चिन्ह मिळालेलं आहे आणि 2 उमेदवार, एक म्हणजे महाविकास आघाडीने शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना उभं केलेलं आहे आणि भाजपनं संजय काका पाटलांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर झालेली होती. त्यामुळे खरं तर आणि बऱ्यापैकी म्हणजे इव्हन काँग्रेस किंवा भाजप जे 2 प्रमुख पक्ष आहेत किंवा इव्हन महायुती आणि आघाडी म्हणून बघितलं तर सगळ्यांचं लक्ष हे पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीकडे होतं. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे मुद्दे चर्चेत आणणं, एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप म्हणा, प्रचाराच्या यंत्रणा कामाला लावणं आणि त्याची लोकांमध्ये एक चर्चा सुरू व्हायला मला वाटतं की आतापर्यंत सांगलीमधली चर्चा ही खूप सारी विशाल पाटील काय करतील आणि मग काँग्रेसची भूमिका काय राहील ह्या गोष्टीवर आता या क्षणापर्यंत होती. आज चित्र क्लिअर झाल्यानंतर इथून पुढे प्रचाराचा जसा जसा जोर वाढेल तसे लोकांमध्ये काय मुद्दे चर्चेला येत आहेत, सर्व राजकीय पक्षांचे म्हणजे आता 6 आमदार असतात एक लोकसभा क्षेत्रामध्ये, त्यांची भूमिका काय आहे, कोण कोणाच्या बाजूने मोबिलायझेशन करण्यात किती यशस्वी होतंय, धनगर आरक्षणाबद्दलचा एक निर्णय झालेला आहे, त्यामुळे जातीय समीकरणं कशी बदलणार आहेत, या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम निकालावर होईल. आणि त्यामुळे आत्ताच लोक एखाद्या पक्षाच्या बाजूने झुकलेले आहेत किंवा एखाद्या पक्षाच्या विरोधात आहे असं म्हणणं चुकीचं असेल. मला वाटतं की निकालाच्या एक 4-5 दिवस आधीपर्यंत जास्त चित्र स्पष्ट होईल. निश्चितच शीतल मॅम, धन्यवाद. तुम्ही ही विश्लेषणात्मक माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे त्याबद्दल. कारण सांगलीविषयी खूप उत्सुकता आहे, सांगलीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे आणि आता पुढे नेमकी ही लढत कशी होणार आणि प्रचार कशा पद्धतीने रंगत जाणार आणि त्याचबरोबर जेव्हा काँग्रेसमधील हे बंडखोर उमेदवार आहेत, जे बंडखोर नेते आहेत, त्यांनी अपक्ष उमेदवार भरलेला आहे विशाल पाटील, हे कोणकोणत्या मुद्द्यांवरून इथं प्रचार करणार आणि मुख्य म्हणजे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते कोणाच्या प्रचारासाठी जाणार, असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि मुख्य प्रश्न हा आहे की सांगलीकर मतदार आपला खासदार नेमका कोणाला निवडणार ते लवकरच स्पष्ट होणार आहे. याविषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.